सचिन ऐरांना संधी दिल्यामुळे कोणी नाराज असल्याचं ऐकलं नाही असं कायंदे यांनी म्हटलेलं आहे। ज्येष्ठ सदस्यांनी इच्छा बोलून दाखवली होती असं देखील आमदार कायंदेंनी म्हटलंय। पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार शिंदेंकडेच असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिंदेंची पर्सनॅलिटीच अशी आहे की लोक जोडले जातात असंही मनीषा कायंदे यांनी नमूद केलं आहे। कायंदेताई काय सांगाल की ज्या पद्धतीने सचिन भाऊ कालपर्यंत आपल्याच पक्षावरती आपल्याच पक्ष नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करत होते, टीका टिप्पणी करत होते आणि आज त्यांना उपसभापती पद दिलं जात आहे, पक्षात कुठेतरी नाराजीची दबक्या आवाजात चर्चा आहे? अजिबात अशी कोणतीही चर्चा नाही आहे। आणि खरं तर हे बघा, सर्वाधिकार आम्ही मुख्य नेत्यांना दिलेले असतात। पक्षाच्या हितासाठी जो निर्णय ते घेतील ते सगळ्यांना मान्य असतो। अशी कुणकुण किंवा कोणी नाराज आहे असं माझ्या कानावर तरी काही अजिबात आलेलं नाही। मात्र जे काही निष्ठावंत आमदार जे पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत आणि त्यांनी मागणी केली होती की उपसभापतीपद मिळावं म्हणून, मात्र त्यांना डावलून कुठेतरी थेट बाहेरून आलेल्या आमदारांना दिल्या गेल्या कारणानेच कुठेतरी नाराजी असल्याचे कळत आहे। नाही, तुम्ही म्हणता ते तसं म्हणजे मागणी केली होती। रघुवंशी चंद्रकांत रघुवंशी माननीय आमदार यांनी मागणी केली होती, त्यांनी ओपनली बोलले होते। परंतु इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द पार्टी जेव्हा पक्षप्रमुख निर्णय घेत असतात तर तो मला वाटतं सगळ्यांनी मान्य केला। आणि तसं काही नाही, त्यांची इच्छा होती, परंतु पक्षप्रमुख ठरवतील ते फायनल नेहमी असतं आणि ते सर्वांना मान्य आहे। सुनील शिंदे हे देखील धनुष्यबाणावरती निवडून आलेले आहेत, आपल्याच आमदारांनी त्यांना निवडून दिलेले आहे, आता त्यांना देखील आपण सोबत घेणार का अशी चर्चा आहे? काल त्यांनी सूचक वक्तव्य केलं की पक्षप्रमुख आमच्याशी बोलत नाहीत आणि कम्युनिकेशन गॅप आहे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे, हे स्वतः सुनील शिंदे बोललेत। ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार। बघा, आता हे ऑपरेशन टायगर हे मीडियाने दिलेलं नाव आहे, परंतु पुढे आता हळूहळू सगळेच येतील ना, सगळेच येतील। शिंदे साहेब यांची जी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहे त्याला बघून सगळे येणार, आश्वासक चेहरा आहे महाराष्ट्रातला आणि सगळे येतील। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित स्वामी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।